श्रीराम समर्थ. आजपासून आपण एका दिव्य सत्पुरुषाचं आणखीन एका दिव्य सत्पुरुषाचं चरित्र बघणार आहोत. वाचनाला प्रारंभ करतो आहे पुन्हा एकदा. ते दिव्य सत्पुरुष म्हणजे निंबाळच्या संप्रदायाचे परमपूज्य सद्गुरू श्री गुरुदेव रानडे. त्यांचं पुस्तक आजपासून वाचायला घेणार आहोत आणि मी आता सुरुवात करतो आहे. श्रीराम समर्थ. प्रकरण पहिलं. सूत्राचे बळ. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. सूत्राचे बळ ते असावे, धरोनी त्याला आपण यावे. अध्यात्माची परंपरा असलेल्या संप्रदायास निगडीत असल्याशिवाय, अध्यात्माची परंपरा आलेल्या घराण्यात जन्म घेतल्याशिवाय आपणास अध्यात्मज्ञान साध्य होणार नाही. गुरुदेव रानडे अर्थात गुरुदेव यांचे हे वरील वाक्य त्यांच्या जीवनाच्या दृष्टीने अत्यंत बोलके आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनाचा उगम व त्याची वाढ या दोन्ही गोष्टींचा त्यांनी वरील एकाच वाक्यात उलगडा केला आहे. त्यांचा जन्म झाला तो परमार्थाची परंपरा असलेल्या घराण्यात व त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात झाली ती नवनाथांची परंपरा असलेल्या श्री निंबर्गी महाराजांच्या पंथात. या दोन्ही सूत्रांच्या आधाराने त्यांनी गुरुपद मिळवले, ते गुरुदेव झाले. आपण तारोनी विश्व तारिले, ते नराचे नारायण झाले. या ग्रंथात जिथे जिथे रानडे यांचा नामनिर्देश करावयाचा असेल तिथे त्यांना गुरुदेव म्हणून संबोधण्यात आलेले आहे. तसेच श्री उमदीकर महाराजांना महाराज म्हणून व श्री अंबुराव महाराजांना बाबा म्हणून संबोधण्यात आलेले आहे. हरिपंतांची रामभक्ती. गुरुदेवांचे पूर्वज मूळचे कोकणात राहणारे होत. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील जमसांडे नावाचे खेडे होते. गुरुदेवांचे पूर्वज हरिपंत रानडे हे रामभक्त होते. जमसांडे येथे त्यांनी रामाचे देऊळ बांधून आपली रामभक्ती सिद्ध केली. आपले आजोबा जसे रामभक्त तसे हरिपंतांचे नातू बापूराव हे गुरुभक्त होते. हरिपंत कोकणचे राहणारे असले तरी आपले गाव व कोकण देश सोडून बापूरावांना देशावर यावे लागले. त्यावेळेच्या रामदुर्ग संस्थानाचे अधिपती व बापूराव यांचे दूरचे नाते असल्याने बापूराव रामदुर्गला येऊन स्थायिक झाले. बापूरावांची गुरुभक्ती. रामदुर्गच्या जवळ हल्ली हे गाव मलप्रभा नदीच्या धरणाखाली बुडाले आहे. गुर्ल होसूर नावाचे एक गाव होते. चिदंबर दीक्षित नावाचे एक थोर सत्पुरुष तेथे होऊन गेले. बापूराव त्यांचे अनुग्रहित होते. तन मन धनाने त्यांनी आपल्या गुरुची सेवा केली. एकदा चिदंबर दीक्षितांनी वैदिक पद्धतीने एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये आपली सर्व शक्ती खर्ची घालून बापूरावांनी गुरूंची सेवा केली. तुमची सेवा पाहून धन्य झालो. हवा तो वर मागा, संतती पाहिजे का संपत्ती, असे बापूरावांना त्यांच्या गुरूंनी विचारले. बापूरावांना अपत्य नव्हते हे त्या गुरूंना माहीत होते. बापूरावांना आपल्या वंशवृद्धीची काळजी लागली होती. अपुत्रस्य गतिर्नास्ती, पुत्र संतानाशिवाय सद्गती मिळणार नाही अशी श्रद्धा बाळगणाऱ्या बापूरावांना आपल्या गुरूंचे वरील वाक्य ऐकून अत्यंत आनंद झाला. गुरूंच्या अमृतवाणीतून आलेले वाक्य बापूरावांना पवित्र प्रसादासारखे वाटले. आपला वंशवृक्ष बहरणार याची त्यांना खात्री झाली. महाराज, पुत्र संतानाशिवाय सद्गती नाही असे शास्त्र सांगते, तेव्हा संततीचाच वर द्यावा अशी प्रार्थना त्याने आपल्या गुरूंना केली. तथास्तु असे म्हणून गुरूंनी कृपेचा वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. मनीचे शल्य निघाले. बापूरावांना धन्यता वाटली. गुरूंच्या प्रसादाने बापूरावांच्या पोटी नारायणाचा जन्म झाला. नारायणरावांना दत्तात्रय व विश्वनाथ असे 2 पुत्र झाले. दत्तात्रयरावांचे सुपुत्र गुरुदेव होत. बापूरावांच्या गुरुभक्तीचे प्रतीक म्हणून रामदुर्ग येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. पार्वतीबाईची शिवभक्ती. काही अकल्पित कारणांमुळे दत्तोपंतांना रामदुर्ग सोडावे लागले. तेथून ते त्यावेळेच्या जमखंडी संस्थानात आले व तेथे नोकरी करू लागले. अत्यंत इमानदारीने व प्रामाणिकपणाने त्यांनी नोकरी केली. त्यावेळेच्या इतर काही सहकाऱ्यांप्रमाणे अन्य मार्गाने त्यांनी कधीही पैसा मिळवला नाही. दत्तोपंतांनी पैसा मिळवावा म्हणून त्यांची कुंदगोळला मामलेदार म्हणून नेमणूक केली तरी त्यांना पैसा मिळवता आला नाही, असे त्यावेळचे जमखंडी संस्थानाधिपती म्हणत होते.
असे श्री गुरुदेव सांगत असत. गुरुदेवांच्या मातोश्री पार्वतीबाई नावाला साजेल अशा साध्वी होत्या. त्या भाविक असून साधनिक पण होत्या. जमखंडी येथे नंदिकेश्वराच्या देवळात शंभुलिंग स्वामी नावाचे एक जंगम योगी राहत होते. त्यांच्याकडून पार्वतीबाईंनी अनुग्रह घेतला होता. 108 मण्यांची जपमाळ घेऊन त्या आपले नामस्मरण करीत असत. नामस्मरण करीत एक माळ ओढून झाल्यावर त्या आपल्या खोलीच्या भिंतीवर गंधाचे बोट लावून त्या आपल्या नामस्मरणाचा हिशोब ठेवीत. त्यांच्या नामसाधनाबद्दल बोलताना त्या खोलीच्या चारी भिंती गंधांच्या बोटाच्या खुणेने भरल्या होत्या असे सांगून आपल्या मातोश्रींनी किती नामस्मरण केले होते हे सांगताना गुरुदेव वरील हकीकत सांगत. पार्वतीबाईंच्या पोटी रामाचा अवतार. पार्वतीबाईंना प्रथम कन्या झाल्यावर जवळजवळ 12 वर्षे त्यांना अपत्य झाले नाही. पुत्र संतानाशिवाय आपल्या कुळाचा दीप तेवत राहणार कसा अशी काळजी पार्वतीबाईंना लागून राहिली होती. आपली वंशवृद्धी व्हावयास आपल्या पोटी एक पुत्रसंतान व्हावे असे त्यांना सारखे वाटत होते. आपली आकांक्षा देवाघरी रुजू व्हावी व होईल या श्रद्धेने त्या काळच्या रूढीप्रमाणे त्या व्रतवैकल्य करू लागल्या. त्यांनी स्वीकारलेल्या व्रतवैकल्यांपैकी अश्वत्थ वृक्षास प्रदक्षिणा हे एक व्रत होते. त्यांनी केलेल्या नामसाधनाने व केलेल्या व्रतवैकल्यामुळे पार्वतीबाईंना संतान होण्याची चिन्हे दिसू लागली. त्यांचे नामस्मरण व व्रताचरण देवाच्या घरी रुजू झाले. रामाचा अवतार काल जवळ येऊ लागला. प्रसूतीच्या दिवशी दत्तोपंत जमखंडीत नव्हते. सरकारी कामानिमित्त ते परगावी गेले होते. प्रसूतीची घटका भरली तरी पार्वतीबाईंची सुटका होईना. त्यामुळे घरात एक प्रकारचे चिंतेचे वातावरण पसरले. तशात दत्तोपंत घरी नसल्याने सर्वांना जास्तच काळजी वाटू लागली. डॉक्टरांना बोलवावे किंवा कसे असा विचार चालला. दत्तोपंतांकडे नेहमी येणारे त्यांचे स्नेही कृष्णप्पा तेथेच सोप्यावर बसले होते. एखादी बाई प्रसूतीच्या वेळी अडली तर त्यावेळेचे जमखंडी संस्थान अधिपती रामचंद्रराव अप्पासाहेब यांच्या हस्ते श्री रामेश्वराचा तीर्थप्रसाद आणून दिल्यास व त्याचे सेवन केल्याने बाईची लवकर सुटका होई अशी श्रद्धा त्यावेळच्या जमखंडीवासियांची होती. आषाढ मास, काळोखी रात्र, मेघाच्छादित आकाश, झिमझिम पाऊस, शिवाय डोंगरातील 2 मैलांची पाऊलवाट अशा स्थितीत रामतीर्थाला जाणार कोण व श्रीमंतांना अशा अपरात्री उठवून तीर्थ आणायचे कसे असा प्रश्न सर्वांना पडला. पुढे काय करावे, कसे करावे, कोणास सांगावे असे होऊन घरातील सर्व मंडळी बेचैन झाली. तेथेच सोफ्यावर बसलेल्या कृष्णाप्पांनी हे सर्व पाहिले. प्रसंगाचे गांभीर्य जाणून आपण स्वस्थ कसे बसावे असा विचार करून तीर्थप्रसाद आणण्यास आपण जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. बाहेर पाहतात तो सर्वत्र अंधार. कृष्णप्पाच्या परीक्षेचा काळच तो. पण कृष्णप्पा मित्रप्रेमाच्या कसोटीस उतरले. तशा त्या काळोख्या रात्री ते रामतीर्थास गेले. वाटेत त्यांना कोणतेही विघ्न आले नाही. रामतीर्थास जाऊन तेथे देवडीवर असलेल्या नोकराला आपण अशा अपरात्री का आलो याची साध्यंत हकीकत सांगून श्रीमंतांना विनंतीपूर्वक निरोप पाठवला. निरोप पोचता क्षणीच मागे पुढे न पाहता अशा अपरात्रीही श्रीमंत उठले. त्यांनी स्नान केले व रामेश्वराच्या देवळात देऊन देवाचा तीर्थप्रसाद कृष्णप्पांना दिला. या सर्व गोष्टी पाहता ही अनहोनी गोष्ट कशी घडली असेल असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. ही सर्व हकीकत गुरुदेव स्वतः सांगत. कृष्णप्पांनी आणलेला तो तीर्थप्रसाद सेवन केल्यावर थोड्याच वेळात पार्वतीबाई सुखरूप प्रसूत झाल्या. शस्त्रक्रियेने पार्वतीबाईंची सुटका करावी म्हणून डॉक्टरही आपले सर्व साहित्य घेऊन आले. परंतु ते येऊन पाहतात तो पार्वतीबाई सुखरूप प्रसूत झालेल्या. आल्या पावली डॉक्टरांना परत जावे लागले असे गुरुदेव सांगत असत. अशा रीतीने गुरुदेवांचा जन्म श्री महाराजांच्या कृपेनेच झाला असे म्हटले तरी चालेल. शालिवाहन शके 1808 व्ययनाम संवत्सर आषाढ मासी शुद्ध द्वितीयेस रोज शनिवार सकाळी. पुन्हा एकदा वाचतो. शालिवाहन शके 1808 व्ययनाम संवत्सर आषाढ मासी शुद्ध द्वितीयेस शनिवारी रोजी सकाळी 10 वाजता इसवी सन 1886 जुलै महिन्याच्या 3 तारखेस रानडे यांच्या घरी रामाचा अवतार झाला. या अपत्याने समस्त रानडे कुलोत्पन्न मंडळींचा उद्धार केला. त्यातून एकश्चंद्रस्तमोहंती नच तारागणोपिच हे वचन जणू सार्थ ठरले. एवढेच नव्हे तर जीर्ण होत चाललेल्या आत्मज्ञानाचा उद्धार करण्यासाठीच जगदीशाने या भूतलावर अवतार घेतला असे आपल्या ह्या तेजस्वी बालकाला पाहून पार्वती मातेस वाटले असेल. नंदाचा नंदनू आनंदाचा कंदू गोपवेशे वेधू लाविला
राजस सुकुमार गोजिरे रूपडे उभे आम्हा पुढे बाई येवो. नररूप धारण करून नरापासून नारायण कसे होता येते हे दाखवण्यासाठी नारायणच पार्वतीबाईंच्या पोटी जन्माला आला. श्री रामेश्वरांच्या प्रसादाने पुत्रजन्म झाल्याने त्यांचे नाव रामचंद्र असे ठेवावे असा निरोप श्रीमंतांकडून आल्यावर त्या आत्मारामाला रामचंद्र असे लौकिक नाव ठेवण्यात आले. परंतु त्यांची आप्तमंडळी त्यांना रामू अशीच हाक मारीत असत व त्यांचे स्नेही त्यांना रामभाऊ असे संबोधित असत. त्यांच्या निर्याणानंतर सर्व लोक त्यांना गुरुदेव असे म्हणू लागले. ह्या गुरुदेवांचे भक्त अनेक झालेत, गुरुदेवांचे शिष्यही अनेक झालेत, पण त्यापैकी श्री रामण्णा कुलकर्णी BA LLB BBT हे या पुस्तकाचे लेखक आहेत. साधूची या खुणा साधूची जाणे. आपल्या तपश्चर्येचे फळ मिळाल्याबद्दल पार्वतीबाईंना धन्यता वाटली. पुत्रप्राप्तीने आपल्या घराण्याचा दिवा तळपत राहिल्याबद्दल त्यांना अपार आनंद झाला. आपल्या पुत्रास आपल्या गुरुच्या चरणावर घालून त्यांचा आशीर्वाद मिळवावा असे कोणा मातेला वाटणार नाही. एक सुमुहूर्त पाहून बाळ रामाला न्हाऊ घालून नवे कपडे घालून त्याला कडेवर घेऊन पार्वतीबाई नंदिकेश्वराच्या देवळाकडे निघाल्या. तेथे गेल्यावर आपल्या बालकाला गुरुचरणावर घालून त्याला आशीर्वाद देऊन त्याच्यावर कृपा करण्याबद्दल मातोश्रींनी आपल्या गुरूंना प्रार्थना केली. गुरुदेवांची स्मरणशक्ती म्हणजे दैवी देणगीच. त्यांची स्मरणशक्ती अलौकिक होती. बालवयातील घडलेल्या ज्या घटना सामान्य माणसांना स्मरत नाहीत त्या व त्या प्रकारच्या बालवयातील घटना गुरुदेवांच्या स्मरणात साध्यंत असत. वस्तुस्थितीला धरून त्या आठवणीत काहीही कमी जास्त न करता जशाच्या तशा आपल्या बालवयातील घटना ते अनेकदा सांगत असत. आपल्या मातेने आपणास शंभुलिंग स्वामींकडे घेऊन गेल्यावेळी तेथे काय काय घडले ते चित्रात काढल्याप्रमाणे तंतोतंत वर्णन करून ते सांगत. आम्ही त्या स्वामींकडे गेलो त्यावेळी आकाशाकडे टक लावून पाहत ते त्या देवळाच्या चौथऱ्यावर बसले होते असे आपण त्यावेळी पाहिल्याचे गुरुदेव सांगत असत. आपल्या चरणावर घातलेल्या बालरामाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहून, बाई तुझा मुलगा एक श्रेष्ठ सत्पुरुष होणार आहे, त्याची कीर्ती जगभर होईल असे सांगून त्या बालकाला त्यांनी आशीर्वाद दिला. गुरूंच्या मुखातून आलेले ते शब्द ऐकून पार्वतीबाईंचा आनंद गगनी मावेना. आपला मुलगा रामाचा अवतारच असे त्यांना वाटले. घरी परतल्यावर आपल्या बालकाला पाटावर बसवून कपाळाला कुंकू लावून त्याला त्यांनी ओवाळले. दिवाळी दसरा नसताना आपल्या मातेने आपणास का ओवाळले याबद्दल बालरामाला आश्चर्य वाटले. त्या दिवसापासून आपल्या मुलाच्या मनाविरुद्ध काही करावयाचे नाही असे मनात ठरवून त्यांचा प्रत्येक हट्ट, मग ती अत्यंत साधी गोष्ट का असेना, त्या माऊलीने पुरवली. मुलाचे पाय पाळण्यात. गुरुदेवांची स्मरणशक्ती जशी असामान्य होती तशी त्यांची बुद्धी देखील अलौकिक होती. अत्यंत क्षुल्लक अशा गोष्टींची देखील पूर्ण छाननी करून त्याचे मूळ शोधून काढण्याचा त्यांचा जो उपजत गुणच होता. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची जिज्ञासू वृत्ती स्पष्टपणे दिसून येत होती. त्यांनीच सांगितलेल्या आपल्या लहान वयातील एका गमतीच्या गोष्टीवरून त्यांचा तो गुण स्पष्ट होतो. गुरुदेव 5-6 वर्षांचे असतील तेव्हाची ही ती गोष्ट आहे. आपल्या 5-6 वर्षे वयाच्या बालकाला गुरुदेवांना बरोबर घेऊन पार्वतीबाई परळी वैजनाथ येथे आपल्या बंधूंकडे निघाल्या होत्या. गुरुदेवांचे सदरहू मामा नारायण भट्ट गुरुदेवांच्या निर्याणानंतर जुलै महिन्यात निंबाळास आले होते. ते घनपाठी होते. त्यांनी निंबाळात भागवत सप्ताह लावला होता. वाटेत नावेत बसून पैलतीराला जायचे होते. माता पुत्र दोघे नावेत बसले. त्या नावेच्या टोकाला घोड्याचा एक रंगीत मुखवटा बांधला होता. त्या घोड्याचे डोळे निळसर रंगाचे होते. नावेत बसलेल्या गुरुदेवांची दृष्टी त्या मुखवट्याच्या डोळ्यांकडे गेली आणि ते त्या डोळ्यांकडे एकसारखे टक लावून पाहू लागले. आपला मुलगा तो मुखवटा इतक्या आस्थेने का पाहतो म्हणून पार्वतीबाईंनी, रामू काय पाहतोस असे विचारले. त्या मुखवट्याचे डोळे मी पाहतो आहे आई. आई, हा घोडा कोकणस्थ आहे का ग, असा प्रश्न त्यांनी आईस विचारला. पार्वतीबाईंना त्या प्रश्नाचा अर्थच कळला नाही म्हणून त्यांनी आश्चर्याने, का रे असे विचारले. अगं आई, त्याचे डोळे बघ, कोकणस्थांच्या डोळ्यांसारखे कसे घारे आहेत ते, असे गुरुदेवांनी सांगितल्यावर पार्वतीबाईंना हसू आवरेना. आपल्या लहानपणातील आठवणी गंमत म्हणून गुरुदेव सांगत असले तरी त्यांच्या त्या बालवयातील जिज्ञासू वृत्ती व सूक्ष्म निरीक्षण शक्ती या दोहोंची कल्पना वाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे ते गुण त्यांच्या दिव्य जीवनाचा पाया कसा ठरला व ते गुण पूर्णत्वाला कसे पोचले हे त्यांच्या जीवनावरून दिसण्यासारखे आहे. शिक्षणाचा श्री गणेशा. सरकारी नोकरीत असलेल्या दत्तोपंतांना काही दिवस परगावी राहण्याचा प्रसंग येत असे. ते एकटेच तिकडे राहत असत, परंतु त्यांचे कुटुंबीय मात्र जमखंडीतच कायमचे असत.
बालवयात देखील गुरुदेवांना आपल्या वडिलांचा सहवास व त्यायोगे लाभणारे पितृसुख मिळाले नाही. कुंदगोळ अगर इतर गावी दत्तोपंतांची बदली झाली तरी ते एकटेच तिकडे जात असत. आपल्या दोन्ही अपत्यांसह पार्वतीबाई मात्र जमखंडीस आपल्या घरीच राहत असत. नवसाने झालेल्या आपल्या मुलाचे लाड पुरवण्यातच त्या आनंद मानित. हट्टी स्वभाव हा गुरुदेवांचा जन्मजात गुण होता व त्यायोगे येणारा तापटपणाही त्यांच्यात होता. रोजच्या जेवणाच्या वेळी सामान्य आमटीसाठी ते हट्ट करीत. तोच त्यांचा हट्टी स्वभाव अर्थात जिद्दीचा स्वभाव त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये किती उपयोगी पडला हे त्यांच्या चरित्रातील महत्त्वाच्या घटनांवरून कळून येण्यासारखे आहे. जिद्द म्हणजे इच्छाशक्ती. ती प्रबळ असल्याशिवाय आपल्याकडून कोणतीच मोठी कामे होऊ शकत नाहीत. छडी लागे छमछम विद्या येई घमघम अशी त्यावेळेची शिक्षणाची पद्धत होती. पंतोजींच्या छडीला भिवून लाडाने वाढवलेले बालक गुरुदेव शाळेत जाण्यास तयार झाले नाहीत. त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना शाळेत घालण्यास त्यांच्या मातोश्री तयार नव्हत्या. परंतु त्यांना शिक्षण तर दिले पाहिजे. त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा घरीच झाला. आई व बहीण भागू अक्का यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदेवांनी आपल्या शिक्षणाचा पहिला पाठ गिरवला. प्राथमिक शाळेत त्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. प्राथमिक शिक्षणाची 4थी इयत्ता संपवून गुरुदेवांनी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवला. गुरुदेवांचे वडील व कुरुंदवाड संस्थानाचे अधिपती बाळासाहेब यांचा फार स्नेह होता. दादा, तुमच्या मुलाला स्कॉलरशिप देण्याचा विचार आहे असे 1894 साली बाळासाहेब दत्तोपंतांना म्हणाले. बरं, असे ते म्हणाले. त्यानुसार दरमहा 5 रुपये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती 3 वर्षे गुरुदेवांना मिळाली. निसर्गाशी खेळ खेळणारा खेळगडी. त्यांच्या माध्यमिक शिक्षणाचा काळ म्हणजे सुवर्णकाळच. प्रापंचिक व पारमार्थिकदृष्ट्या त्यांच्या जीवनातील ही 8 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांच्या बुद्धिविकासास त्यांना त्याच काळात वाव मिळाला. त्यांच्या सुप्त असलेल्या शक्ती जागृत झाल्या व त्यांची कीर्ती जमखंडी संस्थानात पसरली. परंतु प्रारब्धाचे बाळकडू आपणास सेवन करावेच लागते असे प्राध्यापक वुडहाऊस यांनी गुरुदेवांना लिहिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे त्या बाळकडूचा कडवटपणा गुरुदेवांना इंग्रजी पहिल्या इयत्तेतच सेवन करावा लागला. इंग्रजी पहिल्या इयत्तेत पहिल्या वर्षी नापास झाल्याने त्या इयत्तेत त्यांना 2 वर्षे काढावी लागली. गुरुदेव इंग्रजी 6वीत असताना घडलेली गमतीची पण विचार केल्यास अत्यंत महत्त्वाची अशी एक आपली आठवण ते सांगत. आनिखिंडी गुरुजी 6वीस भूगोल विषय शिकवित असत. फार कडक व शिस्तीचे शिक्षक म्हणून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा दरारा वाटे. एके दिवशी वर्गात भूगोलाचा पाठ चालला असताना पाठाकडे गुरुदेवांचे लक्ष नव्हते. आपल्या बाजूच्या खिडकीतून बाहेर समोर दिसणाऱ्या मेलगिरी लिंगप्पांच्या डोंगराकडे ते पाहत होते. आपल्या शिकवण्याकडे गुरुदेवांचे लक्ष नाही हे पाहून आनिखिंडी गुरुजींना राग आला. रानडे, तुझे लक्ष कुणीकडे आहे असे त्यांनी दरडावून विचारले. जागच्या जागी उभे राहून माझे लक्ष समोरच्या डोंगराकडे होते असे त्यांनी शांतपणे उत्तर दिले. फळ्याकडे न पाहता तिकडे काय पाहत होतास असे पुन्हा गुरुजींनी विचारले. आपण जे सांगत होता ते मी डोंगरावर ट्रेस करून म्हणजे रेखाटून पाहत होतो असे गुरुदेवांनी उत्तर दिले. उत्तर ऐकून शिक्षकासह सर्व वर्ग स्तंभित झाला. वयाच्या अवघ्या 12-13व्या वर्षी गुरुदेवांच्या बुद्धीची झेप किती होती हे यावरून समजून येते. एवढ्या लहान वयात गुरुदेवांची बुद्धी निसर्गाशी खेळत होती. जीवाचा सखा कल्लू. आपल्या बरोबरीच्या विद्यार्थ्यांशी मिळून मिसळून राहण्याचा गुरुदेवांचा स्वभाव नव्हता. लहानपणापासूनच त्यांना एकांताची आवड होती. म्हणून विद्यार्थी दशेत देखील त्यांचा मित्रपरिवार फार थोडा होता. त्यांचा जिवलग स्नेही म्हणजे कल्लू भोकरे. त्याच्याबद्दल गुरुदेवांच्या मनात स्नेह निर्माण होण्यास कल्लूचे गुणच कारणीभूत होते. एकदा गुरुदेव जमखंडी गावाबाहेर असलेल्या परसप्पाच्या विहिरीवर पोहण्यास गेले होते. चांगले पोहावयास येत नसल्याने भोपळा बांधूनच ते विहिरीत उतरत. एक दिवशी पोहताच कमरेस बांधलेला त्यांचा भोपळा सुटला आणि गुरुदेव गटांगळ्या खाऊ लागले. विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या कल्लू भोकरेने ते पाहिले आणि क्षणाचाही विचार न करता त्याने विहिरीत उडी मारली आणि बुडत असलेल्या गुरुदेवांना धरून काठावर आणले. त्याने गुरुदेवांचा जीव वाचवला. आपल्यासाठी कल्लूने आपला जीव धोक्यात घातलेला पाहून त्याच्या त्यागवृत्तीबद्दल त्यांना कृतज्ञता वाटली. गुरुदेवांना शेवटपर्यंत त्याने केलेल्या उपकाराची जाणीव होती. त्याच्या त्यागामुळे गुरुदेव त्याच्याकडे आकर्षिले गेले. त्या दिवसापासून कल्लू त्यांचा जीवश्च कंठश्च मित्र झाला. कल्लूसारखा त्यागी व सत्यवचनी मित्र आपणास मिळाला म्हणून गुरुदेवांना धन्यता वाटली. कल्लू भोकरे श्री भाऊसाहेब महाराजांचा शिष्य होता. तो बऱ्यापैकी साधक असून त्याला थोडी बहुत प्रचितीही होती.
त्याच्याबद्दल बोलताना गुरुदेव पुढील हकीकत सांगत असत. एकदा महाराजांचा म्हणजे भाऊसाहेब महाराज उमदीकर हे गुरुदेवांचे गुरु, एकदा महाराजांचा मुक्काम जमखंडीस होता. कल्लू नाम घेण्यासाठी त्यांच्याकडे गेला. पुढच्या खेपेस बघू असे सांगून महाराजांनी त्याला नाम दिले नाही. पुढे आपल्या कार्यक्रमाप्रमाणे महाराज जमखंडीच येणार असल्याचे कल्लूला कळले. नाम घेण्याबद्दल आर्त झालेला कल्लू महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून 4 मैल चालत जाऊन जंबगीजवळ कृष्णाकाठी जाऊन बसला. कल्लूला पाहिल्यावर महाराजांनी त्याचा भाव ओळखला व त्याला नाम दिले. नासाग्र दृष्टी ठेवून नामस्मरण करीत जा असे महाराजांनी त्याला सांगितले. जंबगी ते जमखंडी 4 मैल नासिकाग्र दृष्टी ठेवूनच तो नामस्मरण करीत गेला. तेवढ्या कालातच त्याला प्रचिती आली आणि त्या सूर्यप्रकाशात त्याला चमकणारे तारे दिसू लागले. महाराजांचे प्रथम दर्शन. कल्लू भोकरे व गुरुदेवांची मैत्री दिवसेंदिवस वाढतच गेली. परस्परावरील विश्वास अधिकच दृढ होत गेला. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू लागले. गुरुदेवांना तो महाराजांच्या गोष्टी सांगू लागला. महाराजांच्या बद्दलच्या भव्य उदात्ततेच्या गोष्टी ऐकल्यावर आपणही महाराजांचे दर्शन घ्यावे असे गुरुदेवांना वाटू लागले. इसवी सन 1901 मध्ये गुरुदेवांना महाराजांचे प्रथम दर्शन घडले. इसवी सन 1901 साली महाराज जमखंडीस आल्यावेळी बसप्पा कटगी यांच्या घरी मला महाराजांचे प्रथम दर्शन घडले. मी तेथे गेल्यावेळी महाराजांची पोथी चालली होती. 1 तास मी ते ऐकत होतो. ते काय सांगत होते त्याच्यातील मला काही कळले नाही असे ते सांगत असत. महाराजांमध्ये अशी काही शक्ती होती की प्रथम दर्शनानेच गुरुदेव त्यांच्याकडे आकर्षिले गेले. महाराजांना पुन्हा भेटावे असे त्यांना वाटून ते पुन्हा त्यांच्याकडे गेले. आश्चर्यातून अध्यात्माकडे. गुरुदेव महाराजांकडे गेले त्यावेळी गणेशशास्त्री चौथाईंच्या चिरंजीवांशी त्यांचे बोलणे चालले होते. चौथाईंना आलेल्या आध्यात्मिक अनुभवाबद्दल त्या दोघांमध्ये चर्चा चालली होती. ती चर्चा ऐकून गुरुदेवांना आश्चर्य वाटले आणि त्यांची जिज्ञासा जागृत झाली. शिवाय आपले स्नेही कल्लू भोकरे व भीमू हल्याळ दोघेही तोंडावर पांघरून घेऊन नेमास बसत असलेले त्यांनी पाहिले होते. तासनतास ते असे का बसतात याचेही गूढ त्यांना उकललेले नव्हते व हे जाणून घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. कल्लू, तोंडावर पांघरून घेऊन तुम्ही असे तासनतास का व कसे बसता? त्याने तुमचा फायदा कोणता? असे त्यांनी आपल्या स्नेहाला विचारले. कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता भोळ्या भाविक कल्लूने गुरुदेवांना सर्व हकीकत सांगितली व त्याचबरोबर आपल्याला येत असलेला अनुभवही सांगितला. आपणास दिवसात तारे दिसतात असे सांगून विष्णू भटजी निंबर्गी यांना चंद्रावीन चांदण्याचा अनुभव असल्याचेही त्याने सांगितले. कल्लू कधीही खोटे बोलणार नाही याची गुरुदेवांना खात्री होती. दिवसा तारे कसे दिसत असतील, चंद्रावीण चांदणे कसे शक्य आहे असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. मनातल्या मनातच त्यांना आश्चर्याचे उमाळे येऊ लागले. कल्लूला दिसणारे हे चमत्कारिक दृश्य आपणास का दिसू नये असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या या जिज्ञासू वृत्तीबरोबर त्यांची इच्छाशक्ती जागृत झाली. कल्लू, हा अनुभव तुला कशामुळे आला असे गुरुदेवांनी विचारले. महाराजांकडून नाम घेऊन नामस्मरण करू लागल्याने हा अनुभव मला आला असे कल्लूने सांगितले. आपणही नाम घेऊन तो अनुभव का घेऊ नये असा विचार गुरुदेवांच्या मनात जोर धरू लागला व शेवटी आपणही नाम घेण्याचा त्यांनी निश्चय केला. कल्लू, मलाही महाराजांकडून नाम घ्यायचे आहे असे त्यांनी सांगितले. ते ऐकून कल्लूला अतिशय आनंद झाला. भक्तीचे सूत्र धरून आलेल्या घराण्यामध्ये गुरुदेवांचा जन्म झाला होता. मातोश्रींचे भक्तीचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. आपणास वर्गात पहिला क्रमांक मिळावा म्हणून भीमरूपी स्तोत्र म्हणत मारुतीरायाच्या दर्शनास जात असलेल्या गुरुदेवांच्या मनात आस्तिक विचार दृढ झाले होते. तसे पाहता सकामातूनच त्यांच्या भक्तीला सुरुवात झाली होती. भक्तीचा प्रारंभ सकामातून झाला तरी हरकत नाही, परंतु तो तेथेच न थांबता त्याचे पर्यवसान निष्कामात व्हावे असे ते पुढे सांगत असत. क्षण आला भाग्याचा. महाराज जमखंडीस कधी येतील, त्यांच्याकडून आपणास नाम कधी मिळेल, आपण दिवसात तारे कधी पाहू असे गुरुदेवांना झाले होते. त्यांचे लक्ष महाराजांच्या आगमनाकडे लागले होते. जिज्ञासेबरोबर त्यांच्या अंतःकरणात आर्तताही निर्माण झाली होती. तत्वजिज्ञासा ही परमार्थ प्रवृत्तीचे कारण आहे असे ते पुढे सांगत असत. गुरुदेवांचा तो भाग्याचा दिवस जवळ आला. शके 1823चा कार्तिक मास आला. नेहमीच्या आपल्या कार्यक्रमाप्रमाणे आपला चिम्मडचा कार्यक्रम आटपून महाराज जमखंडीस आले. त्यांचा मुक्काम या खेपेस बसप्पा कटकी यांच्या घरी होता. महाराजांच्या आगमनाची बातमी कल्लूकडून गुरुदेवांना कळली. शके 1823 कार्तिक शुद्ध 14 वैकुंठ चतुर्दशीचा शुभ दिवस. गुरुदेवांच्या आयुष्यातील सोनियाचा दिवस. अन्य क्षेत्रातून पुण्यक्षेत्रात गुरुदेवांनी प्रवेश मिळवल्याचा तो अमृत दिन. कल्लूला बरोबर घेऊन गुरुदेव महाराजांकडे गेले. कल्लूने गुरुदेवांची महाराजांशी ओळख करून दिली
व गुरुदेवांना नाम घ्यायचे असल्याबद्दलही सांगितले. गुरुदेवांकडे बघून महाराज म्हणाले असतील, ये पुत्रा ये, मी कधीपासून तुझी वाट पाहतोय. खोलीत एकांतात महाराजांनी गुरुदेवांच्या कानात नाममंत्र सांगितला व दृष्टी ठेवून पावलोपावली नामस्मरण करीत जा अशी सूचना महाराजांनी गुरुदेवांना केली. त्या दिवसापासून गुरुदेव पूर्णपणे बदलले. अनंत जन्मीचे पुण्य जोडले उमदीकर महाराज भेटले असे त्यावेळी ते म्हणाले असतील. कल्लू भोकरेमुळे आपण महाराजांकडे गेलो व पुढे नंद्यप्पांमुळे महाराजांवरची आपली श्रद्धा दृढ झाली असे सांगून त्यांच्या आपल्यावर अनंत उपकार आहेत असे गुरुदेव म्हणत. अध्यात्मसूत्र. गुरुदेव आज उमदीकर महाराजांचे अनुग्रहित झाले. ते आज रामभाऊ राहिले नाहीत. ते दत्तोपंतांचे पार्वती मातेचे बालक राहिले नाहीत. आज ते कोणी एक अपूर्व नामामृतात वाहिलेले पूर्णतेचे भोजन करून तृप्त होऊ पाहणारे, आनंदसागरी बुडी मारू पाहणारे असे झाले. नवनाथांच्या अध्यात्म परंपरेच्या सूत्रात ते आज गोवले गेले. आपल्या अध्यात्मसूत्राबद्दल नित्यनेमावलीच्या प्रस्तावनेमध्ये व पंचसमासीत त्यांनी सविस्तर लिहिले आहे. ते असे: श्री भाऊसाहेब महाराज यांची परंपरा रेवणनाथ, ज्यास रेवणसिद्ध असेही म्हणतात, त्यांच्यापासून आली आहे. नवनाथांची नावं आपल्याला माहितीच आहेत: गोरक्षनाथ, जालंधरनाथ, चरपटाक्षनाथ, अभंगनाथ, कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, रेवणाकनाथ, भर्तृसंज्ञानाथ, भूम्यानाथ आणि भुवरनाथ सिद्ध. मत्स्येंद्रनाथाच्या संप्रदायामध्ये गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, विसोबा खेचर, नामदेव इत्यादी प्रसिद्ध संत होऊन गेल्याचे वाचकास माहीत आहेच. त्याचप्रमाणे रेवणनाथांच्या संप्रदायामध्ये काडसिद्ध, निंबर्गी महाराज वगैरे साधुसंत होऊन गेले. गुरुदेवांचे भक्तीचे सूत्र नवनाथांपासून आले होते हे वरील उतार्यावरून कळून येण्यासारखे आहे. तो उतारा वाचतो: द्वापारा माझी रेवणसिद्ध, रेवणगिरी झाले सिद्ध, तया पासाव काडसिद्ध अनुग्रहित, काडसिद्धाचे आगमन सिद्धगिरीस झाले जाण, किती एक दिवस क्रमून अलिप्त जाहले, केले मायेचे मर्दन काडसिद्ध नाम घेऊ म्हणून, तेथून मरुळसिद्ध आपण अवतार घे, मरुळसिद्धाचे अनुग्रहित एकोरामसिद्ध संत, एकोरामापासून होत पंडिताराध्य सिद्ध, सिद्धावतार गुरुलिंग जंगम, त्यांचा अनुग्रह झाला परम, तोची कथा भाग सुगम आदी सांगिजेल, निंबर्गी नामे एक ग्रामी, नारायणराव गुरुस्वामी, तयाचे चरित्र वर्णितो मी अल्पमात्र, जंगमरूपे काडसिद्ध, खुणे संबोधिती सन्निध, जाताची समर्थ सुबुद्ध उपदेशिले, प्रपंच परमार्थ मिळवून दोन्ही चालविती समान, 36 वर्षे करून साधन सिद्ध झाले, समर्थ गुह्य ठसून मनी, ब्रह्मचारी लागले चरणी, उद्धरा माते म्हणून दुःखी झाले, भजन गायन नाना उपाय, करोनी स्मरती समर्थ पाय, तयासी नाम रघुनाथ प्रिय प्राप्त झाले, उमदीकर देशपांडे एक 16 वर्षाचे बालक, तेही झाले सेवक समर्थांचे उमदी स्थान, निंबर्गी साधू होते महान, तयांच्या उपदेशी प्राण झिजविले समर्थे, समर्थांचे नाव भाऊराव, एकनिष्ठ गुरुपदी भाव, म्हणून या झाले नाव प्रसिद्ध जगी. गुरुदेवांचे भक्तीचे सूत्र नवनाथांपासून आले होते हे वरील उतार्यावरून कळून घेण्यासारखे आहे. पहिले प्रकरण संपले. आता पुढचं प्रकरण दुसरे नंतर पाहू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.